दाने संघ आपले क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, वेल भरपूर घेतली जाते। या ठिकाणी गोलंदाज आदेश याचा वापर केला जाईल। स्ट्रायकर गोलंदाज, पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक, सर्कल रेस्ट्रिक्शन्स आपण पाहतोय। फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत, अगदी सीमेरेषेलगत, ज्यामध्ये एक लॉंग ऑफ आणि एक स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर गोलंदाज तयार होईल। स्ट्राइक एंडला वसीम, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय तौसिफ। यावी पहिलाच बॉल हवेमध्ये, विकेटची शक्यता, झेल या ठिकाणी सोपा ड्रॉप झालाय। निश्चितच जेन्युइन कॅच होता, एक सहज सोपी झेल तिथे ड्रॉप केली आहे क्षेत्ररक्षकानं। आणि आपण चर्चा काय करतोय तर निश्चित क्षेत्ररक्षणाला फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये। कधी आपण प्रॅक्टिसला जात असताना कोणीच खेळाडू म्हणत नसतो की आज माझं क्षेत्ररक्षण चांगला झाला पाहिजे। नेहमी घरातून निघताना माझी बॅटिंग चांगली झाली पाहिजे, माझी गोलंदाजी चांगली झाली पाहिजे, परंतु क्षेत्ररक्षणाकडे कुणाचंही लक्ष नसतं, कॉन्सन्ट्रेट नसतं। सरावामध्ये या सर्व गोष्टी यायला हव्या आणि सरावामध्ये आपण मोस्ट ऑफ पाहत असतो। टेनिस क्रिकेट मधलं, गावचं क्रिकेट म्हटलं तर माझी बॅटिंग झाली की मी बांधावरती जाऊन बसणार, परंतु सराव तुम्हाला इतका कसून करायचा असतो की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये कमतरता ही लाभली नाही पाहिजे येणाऱ्या सामन्यांसाठी। निश्चितच प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं। यावी मात्र सुरेख चेंडू, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे। निश्चितच जोरदार अपील केली होती, जवळजवळ 10 खेळाडू अपील करत होते। उत्साह मी म्हणेल जास्त होता त्या अपील मध्ये, आत्मविश्वास आपल्याला कमी पाहायला मिळाला। डॉट बॉल खेळतोय, कुठेतरी तौसिफला एक मोठा रोल इथे मात्र प्ले करायचा आहे, कारण हवा त्याच्या दिशेने वाहते। लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि डाव्या फलंदाजासाठी मी म्हणेल हवेचा देखील ओघ अगदी बरोबरच्या बाजूने आहे। हो नक्कीच, आणि ज्या ज्या वेळी विकी गीते या मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळी मात्र तुम्हाला हे दृश्य नेहमीच पाहायला मिळत असतात। इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी। अजून एक संधी निर्माण झाली, चुकांवर चुका इथे मात्र एकविरास्पर भारतीय संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। कारण पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप केलं तुषारने, आणि इथे मात्र कुठेतरी एक हाफ चान्स होती मनोज कडूकडे, परंतु त्या संधीचं मात्र सोडणं मात्र त्याला करता आलं नाही। आणि त्याच अनुषंगाने फलंदाजाने अगदी वेगाने या ठिकाणी मात्र धाव पूर्ण केली। निश्चितच शोले पिक्चरातला तो डायलॉग योगी पाटील, दोनों भी बच गए, आणि निश्चित दोघं वाचलेत, आता काय करतील करामत याच्याकडे लक्ष लावावं लागेल। राऊंड स्टंप, यावी सुरेख बॉल, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून। आदेशनं जणू काय आदेश दिलाय फलंदाजांना की मला खेळणं सोपं नाहीये या खेळपट्टीवरती। कोणीकीचा पीटीसी मधील हा हॉट क्रिकेटर आहे, नेहमीच त्याच्याकडनं आपण अनेक प्रकारचे दृश्य पाहत असतो आणि चांगला खेळ नेहमीच त्याने भादाने संघासाठी दिलेला आहे। आणि या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी, कारण 2 धावा आतापर्यंत त्यांनी मात्र खर्च केलेले आहेत। पावलांचा वापर या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला, एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने क्षेत्र होते विजू गीते, परंतु त्यांना बेट करून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय। सीमेरच्या पलीकडे जात असताना पंचांचा इशारा, चौकार। जर विचार केला तर गोलंदाज आपलं सर्वस्व देतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये या ठिकाणी। क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला तितकाच चांगला करावा लागेल। हवेच्या अगदी बरोबरीने तो बॉल गेला होता सीमेरेषेच्या बाहेर। 4 धावा मिळाल्या त्या बॉलवरती, धावफलक 6। पुन्हा एकदा यावी मात्र सोडून दिला जातोय, लाईन चुकीची, पंच वाईड बॉलचा इशारा करतायत। एक अवांतर धाव जोडली जाईल, आणि ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, त्यावेळी गोलंदाजाचा आत्मविश्वास, मनोबल हे वाढताना दिसतं। परंतु या इथे सर्व काही गोष्टी विरुद्ध होत असताना क्षेत्ररक्षण खराब इथे मात्र होतंय। आदेश गीते चांगला प्रयत्न करतोय। यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यॉर्क लेनचा बॉल, बीट झाले, धावपाची शक्यता इथे देखील होती। आणि यावेळी आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट, षटक समाप्त झाले, पहिलं धावफलक एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात, अतिशय चांगलं षटक। अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांचं सत्र आहे, आणि त्या फलंदाजांच्या सत्रामध्ये गोलंदाज आदेशनं फक्त 8 धावा खर्च केल्यात। हो नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर आदेशला विकेट्स प्राप्त करता आले नाही, परंतु ज्या धावांवर लगाम लावणं गरजेचं होतं ते मात्र धावांवर त्यांनी पूर्णपणे लगाम लावलं। आणि पहिल्या पारपत्र षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा
खर्च केला, एक चांगली सोच आणि चांगले विचार आणि मात्र चांगली सुरुवात इथे मात्र आपल्याला एकविराजपूर भादाने संघाची पाहायला मिळाली. कारण पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर आदेशने या पहिल्याच ओव्हरला मात्र सुरुवात केली होती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा तब्बल खर्च केले होते आणि त्या षटकाच्या अनुषंगाने हा षटक त्याच्याकडे मात्र चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि आज जेवढे सामने होतील तेवढे सामने मात्र आम्ही 4 षटकांचेच खेळवणार आहोत. एक चांगली स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळते या पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर ज्यावेळी पीटीसी जी निर्माण झाली, जी संघटनाची निर्माण झाली, त्यानंतर आपण पाहतो की अनेक ठिकाणी आपल्याला मात्र चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आणि त्यापैकी ही एक स्पर्धा भरपूर उशिरानंतर मात्र एखाद्या वेळी आपण पाहिलं तर वावली गावामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं आणि काही जबरदस्त दर्जेदार आयोजन पाहतोय आपण ग्रामस्थ मंडळ वाहुली आणि जय हनुमान वाहुली यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज शैलेश. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली, 4 धावा खर्च कर एक गडी बाद केला होता आणि त्याचमुळे पाहतोय कॅप्टनने आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी टाकली आहे गोलंदाज शैलेशवर. इष्टाचे पाठीमागे पाहू शकता विकी गीत एक पहिल्या मॅच मध्ये काही कारणास्तव उपस्थित नव्हते, परंतु या मॅच मध्ये मात्र नक्की ते येणं आहेत शैलेश और द विकेटने. इथे मात्र खेळायचं होतं ऑफ साईडला, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला कार्पेटच्या सहाने लॉंगच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण विजू आहे त्या ठिकाणी. एक धाव पहिल्या चेंडूवर इथे खर्च केली आणि एका धावने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल बिनबाद 9 या धावसंख्येवर. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागलेत. कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल कारण चेसिंग फार आपण पाहिली तर सोपी आहे. निश्चितच या ग्राउंडचा विचार केला तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शैलेश ज्यांना अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये पाहायचं आहे कशा प्रकारचं षटक हाताळेल. मेन एक आपण प्लस पॉइंट पाहिला ऍडव्हान्टेज तर लेफ्ट हँड बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. यावी मात्र सुरेख फटका ऑन साइडला टर्न केलाय, खराब क्षेत्ररक्षण, बॉल निश्चितच लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. ही चूक कुठेतरी कोशिमी संघाने सुद्धा मात्र केली होती, परंतु ती चूक त्या संघाला खूपच मागणी पडली असं वाटलं होतं की मात्र राजाकडे एक चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, परंतु त्याच्या हातातून चेंडू मात्र या ठिकाणी अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला सीमेच्या पलीकडे आणि मात्र 4 धावा इथे मात्र त्यांनी बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. निश्चितच योगी पाटील कदाचित मोमेंटम इथनं मिळू शकतो फलंदाजांना. जो चौकार इथे मिळालाय, जो दबाव आला होता तो थोडासा रिलीज झाला आहे आणि इथनं जर मोमेंटम सापडला तर मात्र धावा आपल्याला भरपूर चांगल्या पाहायला मिळतील का, हाही प्रश्नचिन्ह उभा झालाय. हो नक्कीच, कारण या तौसिफने पहिल्या मॅच मध्ये खूपच चांगली फलंदाजी केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये इथे मात्र चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते स्विंग अँड मिस. कारण शैली सुद्धा मात्र एक चतुर गोलंदाज आहे. तुम्ही माझ्या चेंडूवर चौकार मारू शकता तर मी सुद्धा डॉट चेंडू करू शकतो. ही चमक आहे त्याच्याकडे, ही धमक आहे आणि हा टॅलेंट आहे त्याच्याकडे. आपण पाहू शकता विश्वासला आता मात्र डीप मध्ये पाठवलं अगदी बॅकवर्ड फाईन लीगच्या दिशेने. एक जबरदस्त चांगला खेळाडू आहे, या हंगामामध्ये काय जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. परंतु शैलेश पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल गोलंदाजीसाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइड चेंडू अतिशय वेगाने कार्पेटच्या साठी मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु गिरीश जाधव काय जबरदस्त कामगिरी करतोय आणि नेहमीच ज्या वेळी डीप मध्ये गिरीश त्याच्या डोल्यावर सनग्लास नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यावेळी एखाद्या उन्हामध्ये आपण जर एखाद्या संघामध्ये समोर जर नक्कीच फाईट बॅक करतो तर नक्कीच सनग्लास असणं गरजेचं आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर उपयोग करतोय गिरीश आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाईल बिनबाद 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. पार्टनरशिप मी म्हणेल अजूनपर्यंत ओपनिंगची चालू आहे, परंतु वेग आणावा लागेल. इथनं स्लो बॅटिंग करून फायदा नाहीये कारण धावा जर तुम्ही 50 बनवाल तर फाईट पाहायला मिळेल आणि मागच्या मॅच मध्ये जर पण पाहिलं तर 53चं टार्गेट होतं आणि अगदी सहजगत्या 10 बॉल शिल्लक ठेवून ते टार्गेट कंप्लीट केलं होतं वाफले संघानं. त्यामुळे निश्चितच त्या विचारानं फलंदाजी करावी लागेल. यावेळेचा फटका आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला, खराब क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावेसाठी चौकार. या ठिकाणी आपण गोलंदाजाला नक्कीच कोणत्या प्रकारची मात्र या ठिकाणी चुकी म्हणू शकणार नाही, कारण दोन्ही पायांच्या मधून मात्र चेंडू मात्र फरार झाला 4 धावांसाठी चौकार. ज्या खेळाडूची आपण या ठिकाणी चर्चा करत होतो त्याच खेळाडूकडून मात्र ठिकाणी मोठी चूक पाहायला मिळाली आणि आतापर्यंत 2 चौकार मिसफील्डच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळाले या पहिल्या इनिंग्स मध्ये भादाणे संघाच्या माध्यमातून.
इथे मात्र पावलाचा वापर केला होता, ऑन साईडला चेंडूला उडवायचं होतं, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर काही जास्त इथे मात्र पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवर मात्र एकही धाव गोलंदाज मात्र शैलेशने खर्च केली नाही. तर या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 18. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिल्या तर 8 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये शैलेशने तब्बल 10 धावा खर्च केल्या. निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली मेंटेन ठेवताना देखील दोन्ही गोलंदाज दिसले, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना लाभली नाही. क्षेत्ररक्षणाची जर साथ लाभली असती तर एवढ्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या नसता. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9.00 ची सरासरी राखली आहे आतापर्यंत 2 षटकांमध्ये. तरी विकेट पासून जरूर मी म्हणेल गोलंदाज वंचित आहेत, परंतु धावा भरपूर कमी खर्च केल्या जात आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. तपायचा येणाऱ्या 2 षटकांमध्ये मी मी म्हणेल म्हणेल 30 30 पेक्षा जास्त धावा बघाव्याच लागतील तर मात्र चांगली फाईट होईल किंवा या ठिकाणी जर गोलंदाजी अशीच चालू राहिली तर थोडस अवघड या ठिकाणी समीक्षण होईल, ते म्हणजे स्पोर्ट पडगा संघासाठी. हो नक्कीच. आणि जो संघ मात्र या मॅच मध्ये जिंकेल तो संघ मात्र आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये मात्र फाईट करेल जय गणेश वाफाले संघाच्या अगेन्स्ट. आणि या स्पर्धेत मात्र पहिला क्वार्टर फायनलचा मात्र तो सामना असेल. या अगोदर पाहू शकता आपण जय गणेश वाफाले संघाने मात्र धडक दिलेली आहे. आणि पाहूया या मॅच मध्ये मात्र कोणता संघ या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल. त्याला खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ तुम्ही दौडू नका. लक्षात घ्या तौसिफ, कारण या स्पर्धेमध्ये चेंडू चॉईस नाहीये. जे आयोजक तुम्हाला चेंडू देतील त्या चेंडूवर मात्र तुम्हाला खेळावं लागेल. तर पंचाने चेंडूची मागणी केलेली आहे. इट्स ओके. नक्कीच जर पंचाने जर चेंडूच्या आकाराबद्दल चर्चा केली तर मात्र चेंडू तुम्हाला मिळेल, त्यात काही शंका नाही. चॉईस बॉल नाही येत या स्पर्धेमध्ये. ऑर्गनायझिंग कमिटी जो बॉल इथनं देईल त्यावरती खेळायचं आहे, तर निश्चितच बॉलच्या आकार थोडेसे चिंतित होते अंपायर देखील. एक चांगली संकल्पना मित्र म्हणेन चेंडू बद्दल, कारण आपण पाहतो की एखाद्या संघाकडे तुम्ही 4 चेंडू दिले तरी सुद्धा समीर त्या 4 चेंडू मध्ये एकही चेंडू कधी कधी निवड करत नसतात. आणि ती एक चांगली संकल्पना मित्र म्हणेन वावळी संघाच्या माध्यमातून की चॉईस चेंडू मात्र इथे दिला जाणार नाही. कारण चेंडू मित्र 5 सगळे एका सारखेच असतात. तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही प्रत्येक चेंडूला बाहेर फेकू शकता, परंतु काही संघ असे असतात की किमान 4 ते 5 चेंडूची निवड करतात आणि त्यामधून एखादा चेंडू मात्र निवडला जातोय. तर जाऊया आपण आता मात्र मॅचच्या दिशेने 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज विजय गीते. इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी सेफ लँड होतो. या दुरून मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करेल, फील करेल, फेकेल, तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या. चांगली फलंदाजी तौसिफ इथे मात्र करत असताना धावसंख्या मात्र 2च्या साहाय्याने पुढे जाईल. बिनबाद 20 चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, परंतु जी पार्टनरशिप झाली आहे ती मात्र कुठेतरी पुढे डेव्हलप करावं लागेल, फॉरवर्ड करावं लागेल. कारण तुम्ही जर अशाच जर रीतीने जर धाबा जर जोडल्या तर फक्त तुम्ही 35 किंवा 40 पर्यंतच मजल मारू शकता. आणि जर तुम्ही जर 40 पर्यंत जर थांबले तर मात्र भारताने संख्येमध्ये त्या धाबांचा कदाचित चांगल्या प्रकारे इथे पाठलाग करू शकेल. परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण नमुना पाहायला मिळतो. या एसटी रक्षक बीट झाले, फलंदाज बीट झाले, परंतु एसटीच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य करताना आपण पाहतो तुषार ज्याच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार मात्र या ठिकाणी त्याच्याकडे मिसफील्ड झाली होती, परंतु या ठिकाणी पाहू शकता आपण चांगलं कार्य करत असताना आपल्या संघासाठी. निश्चितच तुषार आता हुशार झाले ऑनफिल्ड मध्ये. आउटफिल्ड मध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक 21 रन्स. विजय पुन्हा एकदा इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला उडवला आहे, परंतु लॉंग ऑन कडे मात्र खेळाडू सज्ज आहे. नक्कीच आपण पालिकेत चेंडू निवडण्याची ज्यावेळी आपण चर्चा केली त्यावेळी नक्कीच मला एक फनी कॉम्बिनेटरची मात्र नक्कीच मला आठवण झाली. धावसंख्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दशरथ पाटील यांची मला नक्कीच आठवण झाली. एखाद्या नक्कीच वाक्याचा मी नक्कीच त्याचा उल्लेख करेल, परंतु इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते. एक कॅप्टन असा चेंडू निवडण्यासाठी गेला होता आणि त्याला मात्र विचारलं की तुला चेंडू अर्थात बॉल तुम्हाला जर निवडण्याची नक्कीच माहिती नसेल तर प्रथम त्याला विचारलं की तुझं लग्न झालंय का. तर त्याने सांगितलं की मात्र तुझं लग्न त्याच्याच मुलं झालं नाही की कारण तुला बॉल निवडण्याची मात्र अजूनही तुला
या ठिकाणी ओळख नाहीये, पारख नाहीये आणि परंतु या ठिकाणी पहा खूपच चांगल्या प्रकारचा दर्जेदार क्षेत्रक्षण आपण पाहतोय आणि मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाबा इथे पूर्ण केल्या आणि ती एक शैली आहे दशरथ पाटील यांची. कारण ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये जातात त्यावेळी मात्र नक्कीच प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन त्यांचा करण्याचा पुरेपूर प्रयत्न असतोय. निश्चितच मनोरंजन एंटरटेनमेंट ते करत असतात. दशरथजी पाटील एक लेजंड कॉमेंटेटर आहेत. धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावी सुरेख फटका पाहायला मिळतोय. अगदी 360 डिग्री स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. खूपच छान फटका शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि फलंदाजाने तब्बल चौकार प्राप्त केला. तर विजेचा इथे मात्र स्पेल समाप्त झाला आहे. एकूण 10 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता बिनबाद 28. अजूनही एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. आतापर्यंत पाहिलं तर कुठेतरी हा सामना कंट्रोल आहे, पकडमध्ये आहे. आपण भादाने संघाचा विचार केला तर निश्चितच डीजे मॅन या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर मुकादम एक वेगळा मूड निर्माण करत असताना धौला म्हटलं तर आगरी समाजाच्या हळदी लग्न आणि आगरी समाजाच्या हल्दी लग्न म्हटलं तर डालमुंडी हे कुठेतरी आठवण करून देण्याचं कार्य डीजे मॅन आमचे करत असताना. थँक्यू. नक्कीच कारण डीजे एम ची सुद्धा मात्र चांगली ओळख आहे. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की मात्र ते पारदर्शक कार्य प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असतात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सूर्यकांत कांबेरे यांच्या माध्यमातून या मैदानाची मात्र पूर्णपणे सजावट केलेली आहे. चला जास्त वेळ तुम्ही दौडू नका, लगेचच आपण खेळ सुरुवात करायची आहे खेळाला. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत. 9.33 ची सरासरी 3 षटकाखेरीस आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम षटक असे स्वप्नील आलाय गोलंदाजी मार्क वरती. अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी या इथे स्वप्नील वरती असेल. त्या जबाबदारीवरती कशा प्रकारे खरं उतरेल हेही पाहणं गरजेचं आहे. हो नक्कीच, कारण या हंगामामध्ये ज्यावेळी स्वप्नील कथोरे मात्र या संघामध्ये इन झाला त्यावेळी नक्कीच आपण पाहतो की भादारे संघाची अगदी पॉवरफुल इथे मात्र या ठिकाणी पॉवर वाढली असं म्हणायला हरकत नाही. राईट टाइम राऊंड द विकेटने आपल्या षटकात सुरुवात केली. पहिला चेंडू आपण पाहू शकतो त्या ठिकाणी कव्हर ड्राय पाहायला मिळतोय. परंतु गिरीश यादव पुन्हा एकदा चांगलं कार्य आपल्या संघासाठी करत असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव खर्च केली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आता मात्र पुढे जाईल 29. परंतु आपण पाहतोय समीर की आतापर्यंत एकही गडी गमावला नाही. परंतु जेवढ्या धावा येणं गरजेचं तेवढ्या धावा आतापर्यंत आपल्या धाव फलकावर नक्कीच पडक्या संघाच्या पाहायला मिळत नाही. कदाचित या डेट ओव्हरमध्ये मात्र तशा प्रकारचे मोठे फटके तौशिफ शेख कडनं मात्र पाहायला मिळू शकतील. कारण आपण पाहू शकतो ऑन साईडला खूपच वेगाने वारा वाहतोय आणि त्या वाऱ्याचा मात्र फायदा घेतो का पाहूया. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू, स्विंग अँड मिस. काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र भन्नाट वेगाने मात्र करत असताना आणि यष्टांच्या पाठीमागे काय जबरदस्त कार्य विकी गीते यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. आणि विकी गीते आल्यानंतर अजूनही मात्र हा संघ पूर्णपणे मजबूत झाला आहे या सामन्यासाठी. आणि मात्र कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ मात्र आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनल मध्ये जय गणेश बापाले संघासमोर 2 हात करेल, थोडस पाहणं रंगतदार ठरेल समीर या मॅच मध्ये. निश्चितच अतिशय चांगली सध्या तरी पोझिशन मी म्हणेल भादाने संघाची. यावेळी लाईन चुकीची, पंच स्क्वेअर मारा एक वाईटची खून इथे देत असताना धावसंख्या 30 वरती गेली. अजूनपर्यंत एक सुद्धा गडी बाद केलेला नाहीये. परंतु धावफलक पाहिलं तर थोडस स्लो आणि संत आपल्याला पाहायला मिळतोय. हो नक्कीच, त्या धावांचा वेग समीर वाढवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु त्या प्रकारची लेंथ इथे मात्र गोलंदाज हाताळत नाही. मोठे फटके खेळण्यासाठी मात्र संधी निर्माण करून देत नाहीये. इथे मात्र पाक अजूनही मात्र खूपच छान चेंडूची फेकी. या ठिकाणी मात्र ऑफ ड्राईव्ह खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी मनोज कडूच्या माध्यमातून आणि कुठे मात्र आपण पाहू शकता नशिबाचा चौकार इथे मात्र प्राप्त होत असताना अल्फते पडक्या संघासाठी हा तिसरा मिसफील्ड आणि तिसऱ्या मिसफील्डवर हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. भादाने संघाच्या माध्यमातून चुकांवर चुका इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
निश्चितच 3 बॉल आपण पाहिले तर मिसफिल्डिंग केलं आणि 3 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर 5 चौकार या डावामध्ये लागलेत आणि त्यामधील 3 चौकार हे मिसफिल्डिंगचे आहेत. हे खराब प्रदर्शन आतापर्यंत मी मला क्षेत्ररक्षणामध्ये भादाने संघाचं. विकी पुन्हा एक स्वप्नील राऊंड विकेटने यावी खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलर खूप चांगले लेन टाकतायत. बॅट्समनला बॅकलिप वर अजिबातच करू देत नाहीयेत. परंतु त्या दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्र रक्षणाची साथ जी हवी आहे ती मात्र मिळत नाहीये. आणि 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 36 रन्स 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं आणि अंतिम षटक हे मार्गस्थ असताना आणि अंतिम षटकामध्ये खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी स्वप्नील कथोरे मात्र या ठिकाणी हाताळत असताना, परंतु कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षण त्याला मात्र हवी तशी साथ लाभली नाही. परंतु अजूनही मात्र याच्याकडे आता लक्ष लागलंय. गोलंदाज तयार होईल. स्वप्नील आपल्या बॉलिंग मार्क वरती. थोडंसं मी म्हणेल दबाव आहे गोलंदाजावरती देखील, कारण लेफ्ट हँड बॅट्समन ज्यांना आतापर्यंत मी म्हणेल तेवढं चांगलं परफॉर्मन्स दिलेलं नाहीये, तरी देखील चांगला एक बिल्डअप करण्याचा रोल त्याने अतिशय योग्य तो बजावला आहे. परंतु आक्रमकता त्याच्यामध्ये दिसली नाहीये. यावेळेचा बॉल आपण अजून खराब क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 22 स्वरूपामध्ये 4 धावेसाठी चौकार. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वावली गावचे उद्योजक भानुदास गायकर यांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पण या इनिंगचा विचार तर मात्र 4 चौकार मिसफिल्डच्या माध्यमातून इथे मात्र भादाने संघाने खर्च केल्या. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता बिनबाद 42. आणि हा सामना जिंकण्यासाठी या एकविरा स्पोर्ट भादाने संघाला 43 धाब्यांची गरज आहे. आणि या धावा कशा रीतीने पूर्ण होतील तोपर्यंत आपण जाऊया डीजे AM च्या माध्यमातून एक सुंदर संगीत सादर करूया. कम ऑन डीजे. गिरशिखरी संगीत इथे मात्र सादर करत असताना डीजे AM. तर त्याला लगेचच सलामीची जोडी मात्र या ठिकाणी पाठवायची आहे. एकविरा स्पोर्ट भादाने संघाच्या संघाला विनंती असेल, कारण आपण पाहू शकता अल्पते पडके संघ पूर्णपणे सज्ज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट आपण ही मॅच पाहतो. या 43 धावांचं टार्गेट भादाने संघासमोर. आणि या धावांचा पाहूया कशा रीतीने मात्र पाठलाग केला जाईल. चला भादाने संघ आपण सलामी जोडी पाठवायची आहे. आपल्या स्क्रीनवर आपण या मॅचची मॅच समरी पाहू शकता. प्रथम फलंदाजी करत असताना पाहू शकता आपण एक गडी मात्र या ठिकाणी अल्पते पडके संघाने गमावला नाही. तब्बल 42 धावा जोडल्या. आणि त्यानंतर पाहू शकता आपण 43 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकता फलंदाज तवसूच्या बॅटमध्ये तब्बल 23 धावा पाहायला मिळाल्या. 15 धावांना मात्र तो सामोरा गेला. 15 चेंडूला सामोरा गेला. आणि वसीम तब्बल 9 चेंडूला मात्र सामोरे गेले. 13 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. 22च्या रूपाने 4 धावा आणि वाईटच्या स्वरूपात 2 धावा अशा रीतीने मात्र 42 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आणि आता धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय मनोज कडू विथ विश्वास. 43 रन्स टू विन. 43 धावसंख्येचं लक्ष आता मात्र सामना जिंकण्यासाठी.
सलामाची जोडी आपण पाहतोय मैदानाच्यात मनोज आणि विश्वास. तर गोलंदाज उमेद आलाय गोलंदाजी मार्क वरती. 43 धावा इथनं वाचवायच्या आहेत. स्ट्राईक ला आपण पाहतोय बॅट्समन मनोज. तर नॉन स्ट्राईक ला विश्वास आहे. विश्वासवरती विश्वास दाखवलाय या इथे आईकविरा भादने संघाच्या संघनायकाने. त्या विश्वासावरती विश्वासला देखील सार्थ ठरावं लागेल. तर गोलंदाज उमेद निश्चितच विजयाची उमेद घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आता तयार होईल. आपल्या बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक ओव्हर द विकेट येईल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी काय घडलंय? खूपच वेगाने मात्र वारा वाहतोय आणि त्याच अनुषंगाने थोडस खेळ थांबलेला आहे. परंतु नक्कीच लगेच त्याचा खेळ सुरुवात होईल त्यात काही शंका नाही. उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील आपण पाहतोय हा सेकंड लास्ट मॅच आहे हल्फते पडगे विरुद्ध एकविरा स्पोर्ट भादाने. तर मनोज कडे ऑन साईडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता विश्वास आणि आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी उमेद मात्र एक नवीन उमेदाने मात्र सुरुवात करेल ओव्हर द विकेट. नाही ते मात्र पहिला चेंडू हवेत आहे. वसीम चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागत असताना एकविरा स्पोर्ट भारताने संघाला मनोज कडू बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. मोठा गडी इथे मात्र मी म्हणेल बाद झालाय. फक्त हलक्या हाताने इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या स्टिकरवरती बॉल येऊन लागला होता. निश्चित झेल स्वरूपामध्ये पहिला विकेट इथे बाद झालाय. नवीन फलंदाज विजू आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना तिसरं षटक हाताळलं होतं. तर मात्र फलंदाजीची जबाबदारी आहे त्याच्याकडे. निश्चितच नशीब आज भरपूर मदत करते, सहकार्य करते. लक फॅक्टर पूर्णपणे मी म्हणेल अल्पते पडगा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले या सामन्याचा आपण विचार केला तर. नक्कीच चुकीचं शॉर्ट चेंडूचे पाहिलं आपण मनोजच्या माध्यमातून बॅटच्या आतल्या बाजूला मात्र जाऊन चेंडू स्पर्श झाला आणि मात्र त्याच अनुषंगाने पाहू शकतो आपण की चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि मात्र वसीमने मात्र कोणत्याही प्रकारची मात्र चूक केली नाही. नवीन फलंदाज विजय गीते. चेंडूच्या आकाराबद्दल मात्र नक्कीच या ठिकाणी थोडीशी चर्चा केली जाते. लक्षात ठेवायचं आहे जो पंचांचा जो निर्णय येईल तो निर्णय मात्र तुम्हाला नक्कीच मान्य करा. जर पंच जर म्हटले तर चेंडू बदलायचा आहे तर बदलला जाईल. पंच जर बोलले जर हा चेंडू योग्य आहे तर मात्र त्या चेंडूवर तुम्हाला मात्र खेळ करावा लागेल. चला या ठिकाणी बघा, जर अंपायर जर बॉल विषयी चिंतित असतील तर जरूर बॉल चेंज करण्यात येतील. तर 5 चेंडू मात्र योग्य नाही खेळण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी नवीन चेंडू मात्र या ठिकाणी दिला जाईल.
तर पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स प्राप्त केली, परंतु या ठिकाणी विश्वासच्या बॅटमध्ये खूपच छान फटका पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारे हुक केलाय आणि मात्र चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी 4 धाबांचा चौकार. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. निश्चितच राजाची जयंती आली. आता आज आपण पाहतोय 17 आणि 19 फेब्रुवारी आपल्या राजाचा दिवस. नक्की राजाची जयंती येणार आहे शिवरायांची. अगदी आपण अगदी थाटामाटात त्या जयंतीचा उत्सव साजरा करणार आहोत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांचं सानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती यावेळी आपण पाहिलं तर सुरेख फटका क्लास इथे मात्र दाखवत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी वीरेंद्र सेहवाग सरांची आठवण जागी करून देणारा हा स्ट्रोक बॅट्समन विश्वासने ठोकलाय. लगातारचा दुसरा चौकार. खूपच कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. खूपच छान इथे मात्र फटका पाहायला मिळाला. आणि मात्र या स्पर्धेचं समापन सुद्धा आपण जर पाहिलं तर 19 तारखेलाच मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि त्याच दिवशी मात्र आपण महाराजांची मात्र जयंती उत्सव मात्र तो साजरा करणार आहोत. इथे मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा उडवला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. एक धाव सहजपणे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच होईल आणि मात्र फलंदाजाने अगदी वेगाने मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाल्यानंतर असं वाटलं की उमेदकडनं मात्र एक चांगला षटकाची मात्र या ठिकाणी पैकी पाहायला मिळेल, परंतु विश्वास आपला नॅचरल खेळ इथे मात्र प्रस्थापित करतोय. आणि आता मात्र पाहता पाहता धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना या ठिकाणी ऐक्यराजपूर महादाने संघाची एक गडी बाद 10 धावा. सतीश काटोले पूर्णपणे सज्ज आहेत, कारण जो संघ जिंकेल तो त्या संघासमोर त्याला मात्र 2 हात करायचे आहेत आणि पहिला क्वार्टर पाण्याचा सामना असेल या स्पर्धेतील. गोलंदाज पुन्हा एकदा उमेद तयार होईल. तर थोडीशी चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला होता 0वरती, परंतु तदनंतर कुठेतरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. स्विचिटचा माणस त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि फलंदाज इथे बाद होतोय. चांगली बॅटिंग करत होता आणि चितच माईक गेटिंगची आठवण आता जरूर होईल. तो वर्ल्ड कप इंग्लंड संघ अजून सुद्धा विसरला नसेल, ज्यावेळी स्विचिटचा प्रयत्न करत असताना माईक गेटिंग हा बाद झाला होता. तोरा इंग्रजाचा बघून लवजी भडकला. थँक्यू डीजे. काय सिलेक्शन आणि काय कलेक्शन आहे डीजे एम कडे. नक्कीच मला आठवण झाली समीर 2007 ची T20 वर्ल्ड कपची जी फायनल होती. असं वाटलं होतं की मात्र मिसबा उलग मात्र एकतर्फा सामना मात्र तो पाकिस्तानला जिंकून देईल, परंतु कुठेतरी मात्र त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि काय तो झेल टिपला शीर्षातने आणि ती चूक इथे मात्र विश्वासने केली आहे. तुम्ही जर सरळ बॅटने चांगला धावा जोडू शकता तर तुम्हाला अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरज आहे का, हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच निर्माण झाला आहे. कारण दुसरा धक्का लागतो या ठिकाणी भारताने संघाला. असं वाटलं होतं की मात्र विश्वास चांगली धावसंख्या इथे मात्र जोडेल, सुरुवात चांगली झाली होती त्याच्याकडनं, परंतु तो जी इनिंग्स होती तो डेव्हलप करू शकला नाही, फॉरवर्ड करू शकला नाही आणि त्याच अनुषंगाने पाहतो की 10 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल. फक्त आता डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी बॉल वेगाने सरसावतोय, अगदी सीमेरेषेला धडक मारेल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावेसाठी चौकार. आणि कितन्यावरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. काय टायमिंग इथे मात्र पाहायला मिळाली आहे. स्वप्नीलच्या माध्यमातून फुल टॉस दिली होती. अगदी फक्त चेंडू दिशा दिली, 2 खेळाडूंना मात्र ठिकाणी भेदून चेंडू मात्र ठिकाणी निघून गेला अगदी अतिशय वेगाने. आणि आपण जर आउटफील्डचा विचार तर पूर्णपणे टणक आहे. एखाद्या वेळी जर तुम्ही या मैदानात जर गॅप शोधलं तर चेंडू थांबवणं पूर्णपणे अशक्य आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र शेवटच्या चेंडूवर आपल्याला चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी निश्चित भारताने संघाने गमावले, परंतु ज्या धावा येणं गरजेचं धावा मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
त्या म्हणजे 14 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता मध्ये 18 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहू शकता 29 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका, शतरशी लगेच लावून घ्यायचा आहे प्लीज. अल्पदे पडके संघ चला, कारण यानंतर अजूनही आम्हाला एक सामना कव्हर करायचा आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करा वेळी संदर्भात. लवजी भडकला म्हणून तिरंग फडकला. लवजी भडकला म्हणून यांच्या सुमधुर वाणीतून आणि मात्र हे गीत सादर केलं डीजे एमने. तर चला खिले आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज मास. पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर आपण पहिल्या 14 धावा, येणारे 18 चेंडू, 29 धाब्यांची गरज. अल्पते पडके संघ प्लीज विलेज संदर्भात तुम्ही कॉपरेट करा. पंचांच्या माध्यमातून पहिली वॉन. नक्कीच आपण पाहू शकता वेगाने पूर्णपणे या ठिकाणी वारा वाहतोय आणि त्याच वाऱ्याच्या अनुषंगाने मात्र थोडंसं आपण या ठिकाणी पाहू शकता की खेळामध्ये व्यक्त येते. नक्की ती दुरुस्ती आहे ती सायगड्या सत्रामध्ये आमचे या सूर्यकांत कांबरे काका नक्कीच करतील, त्यात काही शंका नाही. आयोजकांना विनंती आहे की आपण मात्र पूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करायचं आहे त्या दिशेने आणि आमची आर्मी सज्ज आहे, युवा आर्मी. तर मास आपल्या षटकात सुरुवात करेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अतिशय वेगवान आणि मात्र थोडंसं बाकपट जाऊन ठिकाणी बाकपट पॉईंटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न होतो विजूचं, परंतु डॉट चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला पहिल्या चेंडूवर इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय आणि मात्र धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 गडी बाद 14 धावा. निश्चितच आतापर्यंत मी म्हणेल चांगली बॅटिंग दाखवली आहे. ज्या बॅटिंगची आवश्यकता होती ती बॅटिंग पाहायला जरूर मिळाली. विकेट आज मिसफिल्डिंग कुठेतरी सुधारावी लागेल. यावेळेचा बॉल अगदी स्लो गतीने टाकला होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणार होतो बॉल होता. चांगलीच गोलंदाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय, कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय वेगाने धावा आल्या होत्या भादाने संघासाठी, त्या धावांवर कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या षटकाची आवश्यकता आहे तो षटक आतापर्यंत कुठेतरी आपल्याला पडके संघाच्या बाजूने मात्र पाहायला मिळालं. अचूक लेंथ, अचूक टप्पा, अचूक स्पॉट इथे मात्र पिक करतोय आणि इथे मात्र रिव्हर्स अटेंड. फटका तर चांगला पाहायला मिळाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. एकच धाव इथे मात्र प्राप्त होईल आणि एका धावाने मात्र विजू आपलं स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. 2 बाद 15 धावा. 28ची गरज अजूनही आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 15 इथे बनली आहे धावफलकावरती. मास पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावी स्विच चा फटका. बॉल अगदी आपण पाहिलं तर बंदुकीच्या गोळीप्रमाणे गेला होता, निघाला होता बॅट मधून. स्वप्नीलच्या 6 धावेसाठी षटकार. मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो शकता आपण विथ टर्न. बॉल अगदी बाहेरच्या दिशेने निघत होता एका हाताने, जवळजवळ आपण पाहिलं तर स्किड झाला होता, एक हात सुटला होता बॅट्समन स्वप्नीलचा. तर देखील हवा इतकी जोराने वाद होती की हवेच्या अगदी बरोबरीने बॉल लँड झाला होता सीमेरेषेच्या बाहेर आणि 6 धावा इथे जोडल्या गेल्यात. 21 रन्स 21 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना 43 धावसंख्येचं लक्ष होतं, आता 22 धावा विजयापासून दूर आहे. मास पुन्हा एकदा टर्न होईल ओव्हर द विकेट. वन्स अगेन स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅट्समनची ग्रीप लगेच ओळखली होती, स्टान्स ओळखला होता आणि बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टाकला. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. एक सिंगल कंप्लीट. धावफलक
22. नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक पुन्हा एकदा या ठिकाणी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नीलने. कुठेतरी मात्र वाऱ्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मित्रांनो पहा तुम्ही प्रत्येक चेंडूवर मात्र ते शॉर्ट सिलेक्शन करू शकणार नाही, कारण गोलंदाज सुद्धा मात्र एखाद्या वेळी चतुर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो या, आणि या ठिकाणी ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न या महत्वाच्या मॅचमध्ये कुठेतरी विजय गीते स्ट्रगल करतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू तो सामोरा गेलाय, फक्त त्याच्या बॅटमधून आपल्याला एकच धाव पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने मात्र आपण पाहू शकता की या मॅचचं हे षटक समाप्त झालं आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा इथे मात्र खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता आपण एकविराज भादाणे संघाची 2 बाद 22, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 21 धावांची गरज. निश्चितच निम्मा पल्ला आपण जवळजवळ पार केलाय. अर्ध्या डावामध्ये अजूनही अर्धा डाव बाकी आहे आणि अर्धा पल्ला अजूनही इथनं कंप्लीट करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी वेळ भरपूर घेतली जाते. यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आपल्याला द्या, कारण तुमच्यापैकीच एखादा संघ मॅच मध्ये नक्कीच खेळणार आहे. सो प्लीज कॉपरेट विथ द टाइम कन्सर्न. चला लगेच क्षेत्रशी लावून घ्या प्लीज. 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 21 धाब्यांची गरज. टार्गेट आहे 43 धावांचं. परंतु असं वाटतंय की समीर हा सामना नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी विजय प्राप्त करण्यासाठी मात्र ठिकाणी संघर्ष करतायत. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र तिसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सफवान सुरुवात करतो. हा षटक मात्र सांगून जाईल कोणत्या संघाचं वर्चस्व आहे या सामन्यावर. इथे मात्र पहिला चेंडू पाहिला तर थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, पावलांचा वापर केला होता स्वप्नीलने, परंतु डॉट चेंडू आलाय. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र फलंदाजांवर प्रेशर टाकून जाईल, दर्पण टाकून जाईल, परंतु एखादा मोठा फटका जर आला एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधनं तर मात्र गोलंदाजावर थोडंसं आपल्याला या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळू शकेल. निश्चितच व्हाईट बॉल इथे जरूर माफ करा डॉट बॉल नाही, इथे सुरुवात केली आहे गोलंदाज सोफवान आणि सफवान आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र अराउंड द लेग बिग विकेट. व्हॉट अ सेलिब्रेशन. आणि सेलिब्रेशन व्हायलाच हवा, कारण मोठी विकेट स्वप्नील इथे बाद झालाय बादाने संघाचा. शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन मित्र म्हणेन, कारण आपण जर पाहिलं तर अगदी ऑस्ट्रमला मात्र शपल झाली आणि मात्र या ठिकाणी सफवानने मात्र डावे इष्टी मात्र उद्ध्वस्त केली. आणि आता मात्र पाहू शकता आपण भादाने संघाचा बाहुबली अर्थात गिरीश जाधव इनेट नंबर 4 इनिंग नंबर 6 माफ करा, कारण आतापर्यंत 3 गडी इथे मात्र भादाने संघाने गमावले. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता 22 धावा विजयासाठी आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धाब्यांची गरज. जोपर्यंत विजू गीते आहे खेळपट्टीवर तोपर्यंत मात्र या ठिकाणी कुठेतरी विजयाची आशा पल्लवीत राहू शकतील भादाने संघाने. परंतु मेकीचा मित्र म्हणेन ज्या दिशेने वारा वेगाने वाहतोय त्या दिशेने मात्र कुठेतरी लेफ्ट आर्म फलंदाला मात्र प्रमोट करणं गरजेचं होतं, कारण विकी गीतकडे सुद्धा मात्र क्षमता होती. आणि एखाद्या वेळी जर विकीच्या बॅटमध्ये जर एखाद दुसरा षटकार जर इथे मात्र पाहायला मिळाला असतात तर मात्र थोडंसं आपल्याला समीकरणात चेंजेस पाहायला मिळालं. परंतु प्रत्येक संघाची प्रत्येक कॅप्टनची वेगवेगळी रणनीती असते आणि त्या रणनीतीमुळे पाहूया गिरीश मात्र कशा प्रकारचा खेळ या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र प्रस्थापित करेल. निश्चितच नॅचरल कंडिशन्स कडे थोडस विचार करायला हवा होता कर्णधाराने, परंतु यावेळी आपण पाहिले तर खराब चेंडू होता, फुलचा बॉल फुल टॉस बॉल, परंतु फायदा घेता आला नाहीये. यावेळी आपण चर्चा करत होतो की लक फॅक्टर भरपूर साथ देते अल्पते स्पोर्ट पडगा संघाची. मागच्या वेळी आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मिसफिल्डिंग द्वारे त्यांना धावा मिळाल्या होत्या आणि तदनंतर ते मात्र ह्या धावामध्ये कुठेतरी फलंदाज तडपणामध्ये जातात, तर खराब चेंडू देखील मिडलिंग करत नाहीयेत. हो निकिता, या चेंडूवर मात्र निकिता चांगला टायमिंग झाला तर कदाचित चांगला धावा पाहायला मिळाला असत्या, परंतु थोडंसं कुठेतरी फलंदाजावर सुद्धा दडपण आहे की आपण पाहू शकता या ठिकाणी परफेक्ट मिडल होत नाहीये, थोडंसं प्रेशर आहे आणि शिल्लक आहेत आणि 14ची गरज आहे. म्हणजे बॅटिंग करत असलेल्या संघाच्या बाजूने थोडासा सामना मी म्हणेल जास्त आपल्याला पाहायला मिळतो, जास्त पर्सेंटेज मध्ये पाहायला मिळतोय. परंतु पाहायचं आहे एखाद दुसरी विकेट इथनं देखील आली तर स्ट्रॉंग पोझिशन आपल्याला पडगा संघाची देखील पाहायला मिळू शकेल. आणि मी तुला अगोदर समीर म्हटलं की जोपर्यंत विजय गीते खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र विजयाची आशा नक्कीच पल्लवीत
राहतील भादावण्या संघाने, त्यात काही शंका नाही. अजून एक चांगला फटका, मिडल चांगली पाहायला मिळते, गॅप मध्ये चेंडू शोधला या ठिकाणी आणि बेस फील्ड पाहायला मिळते. थोडस प्रेशर आहे क्षेत्रक्षणावर आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थोडस दुखापत झालेली आहे, थोडस त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे कारण क्षेत्ररक्षक थोडेसे त्या ठिकाणी ग्रीप झालेले आहेत आणि त्याचवेळी पाहतो की त्यांनी आपला जो बॅलन्स होता तो मात्र त्यांनी गमावला. परंतु मोठी दुखापत नाहीये, ही एक चांगली बाब आहे कारण आपण पाहू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा ते उभे झालेले आहेत. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. ग्रामपंचायत कुरुंद वाहुलीचे माजी सदस्य सन्माननीय सतीश भुईर यांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या चौकाऱ्या साईडने धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 33 आकड्यावर. 7 चेंडू शिल्लक, 10 धाब्यांची गरज. हा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघाच्या माहितीसाठी. या चेंडूवर जर सप्पाने जास्त दाबा खर्च केला नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडस एक रंगता स्थितीमध्ये सामना पाहायला मिळू शकेल आणि या चेंडू जर विजयच्या माध्यमातून एखादा चांगला फटका आला तर मात्र या सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण करू शकेल भादाणे संघ. निश्चितच अतिशय महत्वाचा बॉल. विजय थोडंसं आपण पाहिलं तर स्ट्रगल करत होता खेळपट्टीवरती. हवं तसं बॉल त्याला मिडलिंग करता येत नव्हते, परंतु तदनंतर आपली उपयुक्तता इथे सिद्ध करत असताना मी का महत्वाचा खेळाडू या संघामध्ये आहे, माझं स्थान काय आहे हे पुन्हा एकदा इथे सांगत असताना गोलंदाज सय्यार होईल. आपल्या बॉलिंग मार्कवरती सफवान, राईट आर्म राऊंड द विकेट. यावी मात्र वॉड शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. बिग हिट. डीजे कल्पेश. बावन बावन रावणाची साथ बाहुलीचा हे मताला थाटा. छाती टोकून नजरा भिडवून धावून आला वाऱ्याच्या लाटा. हे भीत नाही कोणाला आमच्या समोर उभी राहण्याची कुणाची अवकाश. हे भीत नाही कोणाला आमच्या समोर उभी राहण्याची कुणाची अवकाश. ना हवा ना दवा, घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा मात्र ठिकाणी फटका पाहायला आपल्याला. हवेच्या विरुद्ध जो आपण शॉट पाहिल्या विजूच्या माध्यमातून काय जबरदस्त या ठिकाणी चेंडूला मिडल केलं आणि मात्र षटकाराने पूर्णपणे भादाणे संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आता मात्र चेंडूची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि धाबांची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. जय गणेश वापाले संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. निश्चितच फक्त 4 धावेची गरज आहे. ह्या पराक्रम जरूर दाखवलं होतं सचिन तेंडुलकर सरांनी. शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळी 4 धाव्यांची आवश्यकता असताना कर्णधाराने आपला प्रमुख गोलंदाज सोडून एक पार्ट टाइम गोलंदाज सचिन तेंडुलकर सरांच्या हातामध्ये बॉल दिला होता आणि तो विजय मात्र मिळवून दिला होता सचिन तेंडुलकरांनी. क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू 4ची गरज. यावी पहिलाच बॉल आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्र रक्षण. एक धाव कंप्लीट. 5 चेंडूचा खेळ शेष. जिंकण्यासाठी आता 3 धावेची गरज. विजय इथे मात्र विजय मिळून देतोय की काय या बॉलवरती निश्चितच सर्वांचे लक्ष लागले. खूप प्रेशर मध्ये होता. ज्यावेळी 4 चेंडू खेळले होते फक्त एकच धाव त्यानं बनवली होती, परंतु तदनंतर काय सुरेख फटकेबाजी त्यानं दाखवली. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला अक्षरशः. हो नक्कीच. परंतु शाहिद शेखचा आपण जर विचार तर मात्र हा पार्ट टाइम गोलंदाज नाही, एक प्रॉपर गोलंदाज आहे आणि या धावांचा तो नक्कीच संरक्षण करण्याचा प्रयत्न करू शकेल. परंतु इथे मात्र फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय. परंतु मिड विकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली, थोडीशी संत फेकी आणि त्या संत फेकीच्या जोरावर मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी आता मात्र स्कोर आर लेवल. विजयासाठी आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आई एकविरा स्पोर्ट भादाने 20 संघाला 1 धावेची गरज. काय जबरदस्त इनिंग इथे मात्र डेव्हलप केली विजय याने. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी स्ट्रगल करतोय, परंतु आपल्या स्वतःवर मात्र या ठिकाणी कंट्रोल केलं, स्थिरपणाने उभे राहिले आणि इथे मात्र पुश करो खुश करो आणि मात्र या ठिकाणी सामना मात्र जिंकला या एकविरा स्पोर्ट भादाने संघाने. अनेक अभिनंदन अँड हार्ड लक अल्पते स्पोर्ट पडगे संघ. खूपच छान खेळ तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विजय संघाचं मी नक्कीच कौतुक करेन. तर लगेच दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत, ज्याने संकट मोचिकाची भूमिका पार पाडली. असं वाटलं होतं की कुठेतरी भादाणे संघ या सामन्यापासून थोडंसं पाठीमागे राहिलेला आहे, परंतु ज्याने ज्या अशा पल्लवीत ठेवल्या
आणि ते मात्र जे स्वप्न होतं भाताडे संघाचे ते मात्र पूर्ण केले. अर्थात विजय गीते इज द मॅन ऑफ द मॅच. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि विजयला विनंती असेल की आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी थोडंसं स्पीडअप करा विजय, कारण आपण सामनाचा पुरस्कार दिल्यानंतर लगेचच नाणेफेकीकडे वळणार आहोत. प्रथमतः आपण रिक्स वॉच देत आहोत. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मानित सतीशजी भुईर यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देत आहोत. ग्रामपंचायत कुरुंद वावलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीशजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः रिक्स वॉच देत आहोत. त्यानंतर स्वीट बॉक्स आहे सन्माननीय भानुदासजी गायकर यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देत आहोत. त्यानंतर एनर्जी ड्रिंक आहे सन्माननीय चंद्रकांतजी जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत. त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आहे. ट्रॉफी देण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या सन्माननीय संदीप जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे आहे. आपल्या शुभ हस्ते आपण जी ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्यानंतर हेड कॅप आहे सन्माननीय उमेश ठाणगे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हेड कॅप देत आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला ही कॅप परिधान लाभलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यानंतर स्पोर्ट बॅग आहे मिस्टर हेमंत गायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही स्पोर्ट बॅग इथे मात्र खेळाडूस परिधान करायची आहे. सुरेश शिंदे स्पॉन्सर. आणि त्यानंतर टी शर्ट आहे मिस्टर देविन ठाणगे माफ करा देविन ठाणगे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे ते आपण देत आहोत. वेल प्लेड विजू, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता मात्र आपण नाणेफेकीकडे जात आहोत. मी सन्माननीय भानुदासजी गायकर आणि सन्माननीय सतीश भुईर या दोन्ही मान्यवर विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची नाणेफेक करणार आहोत. जय हनुमान चषक 2021 मधील पहिला क्वार्टर फायनलचा सामना आई एकविरा स्पोर्ट भादाने बी विरुद्ध जय गणेश वाफाले.